साधू संतांच्या चरण स्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक पुण्यभूमीत ईश्वरी चैतन्याची प्रचिती भाविकांना येते। भाद्रपद चतुर्थीला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर परमपूज्य श्री अण्णा गुरुजींना प्रत्यक्ष श्री गणेशाच्या विराट चतुर्मुखी स्वरूपात साक्षात्कार झाला। ही पावनभूमी होती नाशिक रोडची वालदेवी नदी किनारी असलेलं विहित गाव। श्री गणेश हे विघ्नहर सिद्धिदायक देवता असून जनसामान्यांना दिव्य स्पंदनांची प्रचिती यावी या निमित्ताने श्री अण्णा गुरुजींनी नदीतीरी मठाची स्थापना केली आणि आज या ठिकाणी दृष्टांत स्वरूपातील 42 फुटाची भारतातील सर्वात उंच विराट चतुर्मुखी श्री गणेशाची मूर्ती उभी राहिली आहे। मुद्गल पुराणातील गणेशाच्या 32 प्रकारांमध्ये समाविष्ट असलेल्या या रूपाला शास्त्रीय आधार आहे। श्री अण्णा गुरुजींची मानव सेवा हीच ईश्वर सेवा या वचनावर ठाम श्रद्धा आहे। 2 तपाहून अधिक काळ ईश्वर सेवेत आणि सत्याच्या शोधार्थ त्यांनी जीवन समर्पित केलंय। आपले गुरु जुनागडचे जगद्गुरु श्री दिगंबर दत्तात्रय महाराज आणि कोइंबतूरचे गुरुदेव श्री स्वामी पार्थसारथी मल्लम्मा बाबा यांच्या सान्निध्यात श्री अण्णा गुरुजींनी प्रदीर्घ काळ तपस साधना केली। भारतीय उपखंडात भ्रमण करून अनेक साधना, वैदिक प्रयोग आणि आध्यात्मिक उपक्रमात सहभाग घेणारे श्री अण्णा गुरुजी नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयाचे पदवीधर असून मुंबईत जे स्कूल ऑफ आर्ट्स मधील बॅचलर इन फाईन आर्ट्सची पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे। वालदेवी तीरी श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम उभे राहत असून हे पीठ सुख समृद्धी आयुरारोग्य कीर्तीचं आशीर्वचन देत राहील असा अण्णा गुरुजींना विश्वास आहे। वालदेवी किनारी हे सिद्धपीठ उभारण्यात आलं असून त्याविषयीचं वैशिष्ट्य त्यांनी स्पष्ट केलं। ह्याच्यावरती जेव्हा आम्ही परीक्षण करतो, माती घेऊन मातीचं परीक्षण करतो की हे देवासाठी इकडे वास करण्यासाठी मंदिर बांधण्यासाठी हे उचित आहे का नाही एक। आणि वास्तू ह्या दृष्टिकोनातनं नॉर्थ या साईडला पाणी असणं, आपल्या भारतामधील कोणत्याही मोठ्या मोठ्या तुम्ही मंदिराचा जेव्हा आपण विषय घेतो किंवा तुम्ही बघाल किंवा तुम्ही त्याचा इतिहास काढाल तुम्ही, तर तुम्हाला कोणत्याही मोठ्या मंदिराच्या ईशान्येमध्ये, ईस्ट मध्ये किंवा नॉर्थ मध्ये तुम्ही पाणीचा तुम्हाला हौद भेटेल किंवा पाण्याचा कुंड असेल किंवा नदी असेल, हे असतं ईशान्येमध्ये पाणी असणं। आणि त्यातले त्यात जे खूपच मला आनंद ज्या गोष्टी झाला की वेस्ट टू ईस्ट ही नदी नॉर्थला जाते आणि नॉर्थची जागा ती खाली असायला पाहिजे आणि साऊथ जे दक्षिणेचे भाग असतो तो उंच असायला पाहिजे। तर आमच्या भूमीपासून समोर जे नदी वाहते ती 200 फूट खालून वाहते। तर त्यामुळे या वास्तूला म्हणजे मी खूप आनंदित झालो जेव्हा या वास्तू। श्री अण्णा गुरुजी नवग्रह सिद्धपीठम हे महाराष्ट्रातील एकमेव नवग्रह सिद्धपीठ आहे। या पीठातील साधक उपासनेच्या बळावर आपलं जीवन सुख शांतिमय करू शकतील असा श्री अण्णा गुरुजींना विश्वास आहे। आपल्या 9 ग्रहाला एक एक ग्रहाला गर्भगुडी ज्याला आपण गाभारा म्हणतो, त्या एक ग्रहाला गाभारा असं वेगवेगळ्या गाभारामध्ये एक देव आहे। एक दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की नवग्रहाला तुम्ही आपण दक्षिणेमध्ये कोणत्याही मंदिरात गेलात, कोणत्याही मंदिरामध्ये गेलात तुम्ही, तर ईशान्येमध्ये एक नवग्रहाचा मंदिर असतो, छोटा एक छोटा पीठ असतो 3 फूट बाय 3 फूट किंवा 5 फूट बाय 5 फूट, त्याच्यावरती नवग्रहाच्या मूर्ती ठेवलेल्या असतात। हे आपल्या दक्षिण वास्तुशास्त्रामध्ये त्याचा ते मुख्य म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स तसा आहे। अच्छा, आता गाभाऱ्यावर आपण पीठम जेव्हा म्हणतो तर पीठम मध्ये सिद्धपीठ, नवग्रह सिद्धपीठ मध्ये त्यांची पत्नी सहित त्यांचे आदि देवता प्रीत्य देवता सहित या मंदिरामध्ये सर्वांची उपस्थिती होणार आहे, असं नवग्रहाचा पीठ आपण याला म्हणू। हिंदू संस्कृतीनुसार कुणाचाही प्रारब्ध ठरवण्यात नवग्रह ही प्रमुख शक्ती असते। सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू यांना नवग्रह असं संबोधलं जातं। या ग्रह देवता एकत्र आल्यास प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम करतात। ही बाब श्री अण्णा गुरुजींनी स्पष्ट केली। जे मंडळ आहे, नवग्रहाचं मंडळ आहे, त्याच्यामधला मुख्य देवता सूर्य आहे, म्हणून सूर्याचं तुम्ही जे मंदिर बघाल त्या नवग्रहामधला तो त्याच्यामधला 1.5 म्हणजे त्याचा रेशो असतो। हे एक आहे तर ते 1.5 असा रेशोने त्याला बनवलं जातं। आणि आपण कोणत्याही कर्म आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही कर्म आपण घरामध्ये करतो, त्या कर्मामध्ये नवग्रहाची पूजा हे अति इम्पॉर्टंट, अति महत्वाची मानली जाते।
तुम्ही कोणत्याही कर्म करताना नवग्रहाची पूजा जेव्हा देवाला आवाहन करता, षोडशोपचार पूजन करता, तेव्हा तुम्ही नवग्रहाला आवाहन करून त्यांची स्थापना करता. पण सर्वसामान्य लोकांना नवग्रहाचं मंदिर, नवग्रहाची माहिती हे नसतं. आणि हे माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचायला पाहिजे या हेतूने मी हे मठ बांधायचं मी ठेवलं. वालदेवी नदीकिनारी काही एकर जागेवर वसलेल्या या सिद्धपीठाचा सर्वसामान्यांना मोठा आधार ठरणार आहे. परमेश्वराचं नाव घेतानाच मनात आपोआपच भवितव्याविषयी दृढ निश्चय परावर्तित होईल असा विश्वास श्री अण्णा गुरुजींनी व्यक्त केला. नवग्रहामध्ये मंत्र जप करण्यासाठी काही पैसे लागत नाही. 2 हात तिसरा मस्तक. आणि देव आपण मंत्र जप करताना कोणताही मंत्र इन्व्हेस्टमेंट काय आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. एकच त्याच्यामध्ये मूळ गोष्ट आहे श्रद्धा आणि दृढ निश्चय कर. नाही, मी परमेश्वराचं नाव घेणार आणि त्या परमेश्वर माझा काम करून यशस्वी आपल्याला आपला मार्ग त्याच्यातून तोडगा काढून दिला, त्या गोष्टी असतात. आणि अजून एक गोष्टी ज्याला म्हणतात वनस्पती तंत्र, या गोष्टीबद्दल पण मी थोडासा चर्चा करणार आहे. या गोष्टीबद्दल पण तुम्हा सर्वांना मी थोडस विस्तारपूर्वक बोलेन. पण वनस्पती तंत्र मध्ये थोडस मी थोडक्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्ट सांगतो की असे काही वनस्पती आहेत ते त्या ग्रहांना रिझम्बल करतात. हे नवग्रहाचं आमचं मंदिर आहे. या नवग्रह मंदिरामध्ये नवग्रहांचे 9 वृक्ष पण आहे. एक ग्रहांचे 9 ग्रहांचे 9 वृक्ष आहेत. तसाच 27 नक्षत्रांचे 27 वृक्ष आहेत. त्या सर्वांची इकडे पूजा करून विधिवत त्यांची स्थापना करणार आहे. आणि सर्वसामान्य कोणी पण सर्वसामान्य लोकांनी इकडे यायचं, श्रद्धेने यायचं, जे काय पूजा पाठ करायची आणि त्यांचे जे काही त्रास त्यांच्यामधलं जे काही त्यांना त्यामधून अडथळे आहे जे काय त्याच्यातनं त्यांना सुटका घ्यायचा आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं. त्रिखंडात एकाच राशीचे लाखो माणसं असतात. ग्रहांच्या बदलत्या स्थितीनुसार त्यांचं जीवनही बदलत असतं असे विचार श्री अण्णा गुरुजींनी व्यक्त केले. इट डिपेंड्स वी कॅन नॉट से. आपण बोलू शकत नाही का अच्छा हे गोष्टी अशीच आहे किंवा म्हणजे क्षेत्रपाल यांचा रक्षक करणारा या देवाचं नाव आहे कालभैरव. नवग्रहाचे त्यांचे रक्षण करणारे त्यांचे देवता ते पंचदेवता असतात. त्याच्यामध्ये गणेश, दुर्गा, इंद्र, कालभैरव आणि वास्तुपुरुष हे पंचदेवतांचा पण त्या नवग्रहाच्या मंडळाजवळ त्यांची प्राणप्रतिष्ठा त्यांची स्थापना आहे. विहित गावातील या विराट चतुर्मुखी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना माघी चतुर्थीला होत आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव घोलप हे या सोहळ्याचे यजमान आहेत. 26 जानेवारीला प्रतिष्ठापना होऊन 24 ते 27 जानेवारी ह्या कालावधीत श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम सर्व भाविकांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. दृष्टांत रूपातील या चतुर्मुखी मूर्तीची दृष्टी संबंध नाशिकवर राहील असा प्रबळ आशावाद श्री अण्णा गुरुजींनी व्यक्त केला. संपूर्ण नाशिक सर्व ठिकाणी चारही बाजूला त्याची दृष्टी पॉझिटिव्ह वाईब्स तो पसरवतो आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आणि पॉझिटिव्ह एनर्जी सर्वांना देतो आणि सर्वांना सर्व ठिकाणी सुख, शांती, यश हे सर्वांना लख लावो हे अण्णा गणपतीचं आशीर्वाद अण्णा गणपती आपल्या पूर्ण नाशिक क्षेत्रामध्ये परिसरात देत आहे. वृत्तसंकलन विभाग सर्वांच्या सोबत सी न्यूज नाशिक.